अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू होती आणि या कारवाई दरम्यान काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला। अशा वेळेस दुपारी पोलिसांनी विरोध करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज करायला सुरुवात केली, त्यांना तिथून पांगवण्यात आलं। मात्र पुन्हा तासाभरानंतर पुन्हा एकदा स्थानिकांचा रोष उफाळून आला। त्यावेळेस दुसऱ्यांदा पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आता तिसऱ्यांदा आपण पाहतोय की स्थानिकांच्या रोषाला पोलिसांना सामोरं जावं लागलं, कारण स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली। मात्र पोलिसांनी आपल्या साम दाम दंडाचा वापर करत या सगळ्या स्थानिक जमावाला ताब्यात घेतलेला आहे, ज्यामध्ये काही महिला देखील सहभागी होत्या। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये ज्या ठिकाणाहून दगडफेक करण्यात आलेली आहे त्या ठिकाणात पोलिसांनी थेट घुसून त्या सर्व जमावाला ताब्यात घेतले। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की काही जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। मात्र त्यांच्या स्थानिकांमधून काही माणसं आहेत, काही नागरिक आहेत, जे या संपूर्ण जमावाला शांत राहण्याचं आवाहन करतायत। मात्र त्यांचं न ऐकता काही जमावानं पोलिसांवर दगडफेक केली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं पोलिसांनी थेट या सगळ्या जमावाची धरपकड करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे सध्या वांद्रे स्थानक परिसरात एक तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू आहे आणि या कारवाई दरम्यान पोलिसांनी आज दोनदा लाठीचार्ज केला, कारण स्थानिक शांत होण्याचं काही नाव घेत नव्हते। आणि आपण आता ही दृश्य पाहतोय, ज्या जमावानं दगडफेक केली आहे त्या जमावाला आता पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येते आहे आणि या दगडफेकीमध्ये काही पोलीसही जखमी झाल्याचं समजतंय। कोई भी तनाव की स्थिति ऐसी कोई नहीं है। इनफैक्ट सभी का बहुत सपोर्ट मिल रहा है और उसी का नतीजा है कि हम इतनी तेज़ी से कार्य कर पा रहे हैं और जिसको भी जिस प्रकार की भी सपोर्ट की आवश्यकता है हम वो इंश्योर कर रहे हैं। हम ये डबली इंश्योर कर रहे हैं कि जितने भी सेफ्टी प्रोटोकॉल्स हैं वो फॉलो किए जाएं। लोगों को अगर किसी भी प्रकार की मदद की आवश्यकता है वो हम कर रहे हैं। किसी को पीने का पानी, किसी को फूड पैकेट चाहिए वो हम इंश्योर कर रहे हैं। हम इंश्योर कर रहे हैं कि किसी को किसी भी प्रकार की कोई दिक्कत का सामना ना करना पड़े।